कर ग. पण आज ज्वारीच्या, गव्हाच्या आणि बेसन पिठाचे ह्याचे ज्वारीचे फळं बनवू, म्हणजेच काही भागामध्ये शेंगुळे म्हणतात, काही भागामध्ये फळं म्हणतात. चला तर मी तुम्हाला त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते. हे बघा, हे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ, हे घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ, हे घेतलेलं आहे मी बेसन पीठ. इथं हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, मोहरी मिक्स करून घेतली. इथे घेतलेले लसूण, हळद, चवीनुसार मीठ, जिरे, मोहरी. चला तर मग आपण आता मिक्स करू. चला आता आपण हे मिक्स करू. हे बघा, हे ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ मी आधीच ठेवलेलं होतं त्याच्यात. हे बघा, बेसन पीठ घेतलं आहे मी ह्याच्यात, आणि हे हिरवी मिरची वगैरे ते मिक्स करून घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ, आपल्याला जसं लागेल तसं त्यानुसार मीठ टाका त्याच्यामध्ये. आणि चला आता आपण मिक्स करून घेऊया. पाणी टाकूया आपण. पाणी टाकून याला सगळं एकत्र कालून घेऊया. स्टार्ट. हे बघा, असं सर्व मी एकजीव करून पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ मळून पुन्हा ह्याचे गोल गोल बनवायचे आहेत आता आपल्याला. तर चला आपण आधी फोडणी देऊया आणि त्याला हे करूया. कढई ठेवूया तापायला. कढई गरम होती. चला आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यात तेल टाकूया आपण. आणि तेल टाकून चला मित्रांनो आता मोहरी टाकूया. मोहरी तडकली. आता लसूण टाकूया. थोडं आलं लसूणची पेस्ट टाकूया आपण, हिरवी मिरची वगैरे. थोडी हळद टाकूया, जास्त नाही टाकायची, थोडीशीच टाकायची. आणि ते मिक्स करून घेऊ आपण. मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्या किती बनवायचे त्यानुसार पाणी टाकूया आपण. आपण आता पाणी टाकून घेतले. चला तर आता आपण उकळी येते तोपर्यंत आपण हे बनवून घेऊ आपण फळं. आता हे असे फळं बनवायचे. या अशा प्रकारे आपण हे फळं असे गोल गोल बनवून घेऊया. हे असे गोल गोल बनवूया तोपर्यंत उकळी येते. हे बघा मित्रांनो, आता उकळी फुटली त्याला. आता चला आपण आता हे फळ आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. असे सर्व करून आपण मिक्स करून टाकून घेऊया. अपेक्षा टाकते आता सर्व फळे मिक्स करते. आता आपण त्याला टाकून घेतल्यानंतर बघा सर्व झाले आता टाकणं. आता मिक्स करून घेऊ आपण सर्व. आता मिक्स करून घेऊ आपण सर्व हे आणि झाकण ठेवून आपण हे शिजायला ठेवूया. आता बघा आपले आता ना तयार झाले आपले फळं. आता फळं कसे तर तुम्हाला मी दाखवते. थंडीच्या दिवसामध्ये फळं खायची मज्जाच वेगळी राहते, गरम गरम. तर तुम्हाला कसे वाटले माझे फळं नक्कीच सांगा मला. आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर, बेल आयकन क्लिकचं बटन दाबा. चला तर असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पदार्थ दाखवत जाईन. तुम्हाला आणखीन जर कोणची रेसिपी जर कोणची आवडत असेल ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला बनवून त्याची रेसिपी दाखवून. चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर, लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. चला बाय.